नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती. आज आपण शेवटचं उदाहरण पाहणार आहोत. 7.1 ग्रॅम क्लोरीन म्हणजे किती क्लोरीनचे रेणू असतात? तर अगोदर आपण क्लोरीनचं मॉलिक्युलर मास म्हणजेच वस्तुमान पाहणार आहोत. क्लोरीन हा एक हॅलोजन आहे आणि याचा गण क्रमांक आहे 17. म्हणून हा एक डायॲटॉमिक मॉलिक्यूल आहे. तर एका क्लोरीनच्या अणूचं अणुवस्तुमान आहे 35.5 ते 2 आहे. म्हणजे टोटल होईल 71 ग्रॅम. 71 ग्रॅम क्लोरीन म्हणजेच 1 मोल क्लोरीन. 1 मोल क्लोरीन म्हणजेच किती? तर 6.022 10 टू द पॉवर 23 मॉलिक्युल्स. आता नंबर ऑफ मोल्स मास इन ग्रॅम्स डिवाइड बाय मॉलिक्युलर मास. ग्रॅममधील मास दिलं होतं 7.1 आणि मॉलिक्युलर मास आपण काढलं 71. आता इथे एकच दशांश आहे म्हणून याला 10 ने गुणायचं. खाली सुद्धा 10 ने गुणा. 71/710 म्हणजेच 1/10 बरोबर 0.1 मोल. म्हणजे इथे एन ची संख्या किती आलेली आहे? एन बरोबर 0.1 मोल. मग आपल्याला आता या 0.1 मोलनी 6.022 याला गुणायचं आहे, कारण तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये 7.1 ग्रॅम क्लोरीन मध्ये किती मॉलिक्युल्स आहेत हे कळेल. मग सिंपल आहे गुणाकार. तर याचं फायनल आन्सर आहे 6.022 10 टू द पॉवर 22. म्हणजे 7.1 ग्रॅम क्लोरीन कंटेन्स 6.022 10 टू द पॉवर 22 मॉलिक्युल्स. धन्यवाद.